हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग. आजची सकाळ खूप सुंदर झालेली आहे आपल्या ब्लॉगसारखी. पण पुढच्या गोष्टी करण्याच्या आधी लेट्स स्टार्ट दी टुडेज ब्लॉग. ये क्या था बे? भाई वो अलग है, मैं बोल रहा हूँ बाउंस वॉक करना इस तरह से कैसे करेगा? ये क्या होगा? भरतनाट्यम वॉक नहीं सांगितलं, बाउंस वॉक सांगितलं. बी सेम है लेकिन आगे का अलग अलग है. चलो बाउंस वॉक फॉरवर्ड एंड बैकवर्ड. And 4 and 5 and 6 and 7 and 8 and 1 and 2 and 3 बाउंस नहीं होत. and 4 and 5 and 6 and 7 अजून बाउंस झाला पाहिजे. हे बघ, दिख रहे ना सारे लोग, ट्रस्ट में इनको कभी भी घर में शेक पीना अच्छा नहीं लगेगा. क्या लगता है आपको? हेलो, लगता है? कभी भी नहीं लगेगा. ये हैप्पी फेसेस है, ये हैप्पी लोग हैं जो न्यूट्रिशन क्लब में एवरी सिंगल डे उठते ही उनके माइंड में एक ही चक्कर चल रहा है. उनको मेडिटेशन करेंगे, दिन की शुरुआत बेहतर करेंगे, उनका एक ही सोच है. जैसे बच्चे बोलते हैं ना, मुझे स्कूल में जाना है, मुझे स्कूल में जाना है, मुझे स्कूल में जाना है. ये लोग क्या बोलते हैं? मेरी सैक किधर है, मेरी बैग किधर है, मेरा प्रोडक्ट किट किधर है? मुझे क्लब में जाना है भाई, मुझे पता नहीं कुछ भी हो जाए. मुझे शादी के लिए जाना है, किसके? मैं न्यूट्रिशन क्लब होकर जाऊंगा. मुझे न्यूट्रिशन क्लब में जाना ही है. मैं न्यूट्रिशन क्लब का शेक पीते ही आगे जाऊंगा. इतना सारा पॉजिटिव एटीट्यूड, पॉजिटिव एटमॉस्फेयर जहां होता है उसे बोलते हैं न्यूट्रिशन क्लब. धमाल और बाकी आगे आपको समझ में आएगा. तर आत्तापर्यंत तुम्ही बघितलं बॅचेस चालू आहेत, आता मीटिंग चालू आहे आणि टाईम आहे 2:30 इन द क्लॉक. आणि मी मीटिंग अटेंड करतो आहे आणि त्याच्याचबरोबर आता एडिटिंगचं पण काम करणार आहे. ह्याच्यानंतर इव्हिनिंगला बॅचेस आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील. तो ये सारा मेमोरीज रखना भी बहुत इंपॉर्टेंट है, बिकॉज ये हम लोग जब आगे चलेंगे तब ये मेमोरीज सारी चीजें समझ में आती है, पता चलती, राइट. सो नेक्स्ट 2 पॉइंट जो इसमें हम बोलते हैं कि जो लोगों को हमें और भी कनेक्टिविटी बढ़ाना है, तो रिकग्निशन एंड सेलिब्रेशन, राइट. तो जो रिकग्निशन हम करते हैं, तो क्या रिकग्निशन एंड सेलिब्रेशन करते हैं? तो सिंपल, बर्थडे सेलिब्रेशन हम करते हैं क्लब में, एनिवर्सरी सेलिब्रेशन करते हैं. जो लोगों की कुछ अचीवमेंट्स है अब लाइफ के अनादर, देखो किसी ने फ्लैट लिया, किसी ने नई गाड़ी खरीदी, तो हम उसे रिकग्नाइज करते हैं. क्यों पता है? क्योंकि उनको लगता है ये भी एक नई फैमिली हमारे लिए, उनको भी हम लोग रिकग्नाइज करते हैं, छोटा मोटा गिफ्ट देते हैं, है ना, जिसकी वजह से उनको बहुत अच्छा लगता है. एंड मोस्ट इंपॉर्टेंट जो सेलिब्रेशन होते हैं, जिसमें हम लोग हॉलीडे रहने दो, दीपावली रहने दो, रंग पंचमी रहने दो, देन हर्बल लाइफ एनिवर्सरी आज आपने अभी देखा, ये सारी चीजें क्या करते हैं हम लोग? सेलिब्रेट करते हैं, जिसकी वजह से लोगों की अगेन कनेक्टिविटी बढ़ती है, कस्टमर बेस बढ़ाने के लिए मदद होती है. एंड ये करने के लिए अनादर कुछ भी करने की जरूरत नहीं, ना टेबल लाना है, ना कुर्सी लाना है, ना लाइट बिल कुछ लगाना है, कुछ करने की जरूरत नहीं है. ऑलरेडी न्यूट्रिशन क्लब रन हो रहा है. बस इसमें एक चीज है, आप कितना एडवांटेज लेते हो. सुबह उठना, न्यूट्रिशन क्लब में पहुंचना, शेक रिस्पॉन्सिबिलिटी या कोई भी जॉब जिम्मेवारी लेना, शेक पीना, पोस्ट मीट करना. थैंक यू सो मच. ये क्लब का एडवांटेज नहीं. सॉरी टू से, बहुत सारे लोगों को बुरा लगेगा, बट न्यूट्रिशन क्लब में आपका फर्ज बनता है. आज क्या बेनिफिट लिया हमने न्यूट्रिशन क्लब का? और सिंपली द बेस्ट, शेक पीना, क्लब में जाना, पोस्ट मीट करना या प्रोडक्ट खाना, ये कोई भी काम नहीं है. ये कोई भी काम नहीं है. आप आज क्या किए? कौन से बंदे को वर्कआउट में जुड़ाया? कौन से बंदे को वर्कआउट से प्रोडक्ट में जुड़ाया?
कौन से बंदे को वर्कआउट से प्रोडक्ट में, प्रोडक्ट से आप बिजनेस में कन्वर्ट किए, इट्स वेरी इंपॉर्टेंट। ये इसका एनालिसिस आपको होना जरूरी है। एंड ये कन्वर्ट कौन करेगा? ये सारी क्लब की एक्टिविटी, ट्रस्ट में, उसमें आपका कितना इन्वॉल्वमेंट होता है। नाही भाई मला तर जमत नाही, नाही बाबा मला तर नाही जमत, सो नहीं जमणार मग, सो नहीं होगा। आप जितना इन्वॉल्व रहोगे, जितना एक्साइटमेंट क्रिएट करोगे, आप सारे क्लब में जब आप अब्सेंट रहते हो तब क्लब वाले ने बोलना चाहिए अरे क्लब मध्ये आज काहीतरी कमी वाटतंय, गडबडले काहीतरी ना, ऐसा होना चाहिए। ऐक ना, हॅलो, ते बघ आलं, बघ आले आले ते आले, ऐक ऐक आले। सो ना ऐसा होना चाहिए। सो आपका बिहेवियर, आपका अच्छा रहना, आपका पॉजिटिव एटीट्यूड, लोगों के साथ बात करने का तरीका, हेल्पिंग नेचर, ये सारी चीजें क्लब में मैटर करेगी। क्लब ज्वाइन करने के बाद इमीडिएट ऐसा कुछ नहीं होने वाला है जो धमाका, नो नो। आप सीखते हुए आगे जाएंगे, अच्छा एटमॉस्फेयर क्रिएट करेंगे, अच्छा माइंडसेट के साथ लोगों के साथ बात करेंगे, एंड ये बहुत बड़ी चीज है। बट ह्याच्यानंतर आता बॅच स्टार्ट होईल बिकॉज टायमिंग इज ऑलमोस्ट 5 इन द क्लॉक। आणि मी तुम्हाला आता बॅच दाखवेल। त्याच्यानंतर काल जे मी दाखवलेलं होतं एक छोटीशी कोरिओग्राफी आहे, नवीन सेट करायचं आहे, प्रयत्न चाललेला, ते तुम्हाला बघायला मिळेल। सरळ ठेवा, स्ट्रेट and top of the curve. So 1, परत सेम इथे घे, 2, स्ट्रेट। आता इथून फक्त जो पाय आपण मागे क्रॉस केलाय तो बाहेर काढायचा, परत क्रॉस करायचा, बाहेर काढायचा, क्रॉस करायचा, बाहेर काढताना फक्त हात इथला इथं असा हलवतो। सो 1, वरचा हात स्ट्रेट, थोडासा इथून कर्व आणि हा स्ट्रेट। हां, सो 1, 2, 3, 4, ठीक आहे, हे करायचं। ओके, 1, 2, 1, 2, 3, 4, 1, 2, 1, 2, 3, 4। आता इथून हात असाच फिरवायचा आणि फक्त तिकडे ट्रॅक करत जायचं। 1, 2, 3, 4, हात साईडला गेला। आता इथून ये 5, 6, 7, 8, जम्प करायचं। 1, 2, लेफ्ट लेग जाईल, 1, 2, 3, 4। हे जम्प नाही जमली तर फक्त पाय ओपन आणि क्रॉस कर। 1, 2, 3, 4। सो आधी लेफ्ट लेग ओपन करायचा। आपण इथे आहे ना, ही स्टेप झाल्यानंतर लेफ्ट ओपन करायचा। 1, हात पुढे दोन्ही, 2, 3, 4 अँड स्टॉप। हात वर, पाय बाहेर पॉइंटेड। आणि मग इथून ती स्टेप 1, क्लोज, टर्न, 1, 2, 3, सम। ओके, पर्वत की ऊंचाई से, इथे टर्न केला ना, ऊंचाई से झाला, टर्न केल्यावर हा राईट लेग आणि राईट हँड 1 उचलून ठेव, क्रॉस करून 1, हा नाही, हा नको घेऊ, हा ड्रेसला पकड, लेफ्ट हँड, राईट लेग आणि राईट हँड जाईल, 1 पुढे क्रॉस कर आणि 2, ठीक आहे। आणि मग खाली ओपन करायचा। मग ह्याच्यानंतर आय थिंक परत सेम लाईन 2, 3, 4, लहरो से 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, हात फिरवून घे आणि फक्त हँड जॉईन करायचे। हे केलं, 5, 6, 7, 8, हँड जॉईन करायचे आणि मान खाली, तुझी हा पाय स्ट्रेच आहे, मान खाली। आता तुम्हाला एक नवीन काहीतरी बघायला मिळेल। जर तुम्हाला ह्याच्यात जाणवत असेल लाईट फ्लक्च्युएट होती, हे बघा दिसतंय ह्याच्यात लाईट फ्लक्च्युएट होणार आहे। आता बघ, हां, तर ही लाईट का फ्लक्च्युएट होती त्याचं रिझन अमित सांगेल तुम्हाला। ओहची कॅमेरामॅन अमित। कलरफुल लाइट्स, सो ब्यूटीफुल। निकल लेते हैं वरना अभी यहीं ब्यूटीफुल हो जाएगा।
सी हेल्दी रहना बहुत ज़्यादा इम्पॉर्टंट है. भले आप कौन से भी प्रोफेशन में हो, तुम्ही काहीही करत असाल, कुठेही राहात लाईफमध्ये, तुम्हाला हेल्दी राहणं गरजेचं आहे. मग भले तुम्ही इंडियात आहात, आउट ऑफ इंडिया आहे, माहीत नाही काय करता, करणार आहे लाईफमध्ये, पण एक गोष्ट करणं गरजेचं आहे, ते म्हणजे तुम्ही हेल्दी राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हेल्दी न्यूट्रिशन तुमच्या बॉडीमध्ये जाणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगतो कंटिन्युअसली की इट्स अप टू यू की तुम्हाला कितपत लाईफ लॉंग जगायचं आहे, की ज्याच्यात तुम्हाला थोडंसं आजारपण हवं आहे, तुम्हाला प्रॉपर सेफ आणि हॅप्पी जर्नी हवी लाईफची, तर त्यासाठी तुम्हाला हेल्दी राहणं गरजेचं आहे. ये इसका फोन बज रहा है, यहाँ पे चार्जिंग पे लगाया हुआ है, सायरन क्या बज रहा है पता नहीं, फोन क्या आ रहे, ये होता रहता है. ये बड़े बड़े ब्लॉग्स में छोटी छोटी चीजें होती रहती है. वो हर बार वो छोटी चीज मैं ही क्यों. तर त्यासाठी मी तुम्हाला काय सांगत होतो की तुम्ही हेल्दी राहणं गरजेचं आहे. जर लाईफ लॉंग तुम्हाला विदाउट हॉस्पिटल गोळ्या औषधं जगायचं असेल तर हेल्दी राहत. आणि हेल्दीसाठी तुम्हाला हेल्दी न्यूट्रिशन्स तुम्ही घेणं गरजेचं आहे. मी सगळ्यांना सांगत असतो की 80% ऑफ डाएट इज कंपल्सरी अँड 20% ऑफ एक्सरसाइज आर कंपल्सरी टू बिकम 100% फिट पर्सन इन युअर लाईफ. सो दिस इज दॅट 80% what I have started. एक छोटासा प्रॉब्लेम असा झालेला आहे आजच्या ह्या शेकमध्ये. मी थंड पाण्याचं बंद केलेलं होतं बिकॉज लाईट फ्लक्च्युएट होती. तुम्ही जसं बघितलं ह्याच्या आधीच्या सीनमध्ये, तर कधीही काहीही होऊ शकतं आणि मला आवडत नाही आहे आणि मला कुणालाच आवडणार नाही की तुमचे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू इक्विपमेंट्स खराब होतील अशा. सो फॉर दॅट पर्पज मी सगळं बंद केलेलं आणि आता परत चालू करून घेतोय. पण हे फारसं थंड नाही आहे त्यामुळे सो एन्जॉय करायचं, बट छान आहे. सो फार सो गुड. तर आता आपण बघूयात कालचा राहिलेला ॲक्ट आणि ह्याच्यानंतर व्लॉग एंड होईल. सो कालपासून आपल्या इथं दररोज चालू झालेले आहेत की ॲक्टिंग ऑडिशनची प्रैक्टिस. कुछ नया होना चाहिए, जैसा कुछ मीठा होना चाहिए वैसे कुछ नया होना चाहिए. तो यहाँ पे अभी एक्टिंग की प्रैक्टिस होगी और वो भी इस तरह से कि लाइव ऑडिशंस जिस तरह से देने हैं उसी तरह से. तो लेट्स हैव अ लुक. चल एक्शन. तू अपने आप को क्या समझता है? क्या मिला तुझे मेरे बारे में झूठ फैलाकर बाहर? मैंने तुझे अपना दोस्त नहीं अपना भाई समझा, और तू भी वैसा निकला. तूने मेरी दोस्ती का मजाक बना दिया बाहर. क्यों? क्या कमी रह गई थी? सिर्फ एक बार मेरे पास आता, मुझे समझने की कोशिश करता, तो शायद आज ये दिन ना देखना पड़ता. लेकिन अब नहीं, बहुत हुआ. आज से तेरे मेरे रास्ते अलग. अपनी शक्ल मत दिखाना मुझे. तेरी मेरी दोस्ती खत्म, समझा? आत्तापर्यंत तुम्ही जे काय बघत आलात गाईज, आय होप की तुम्हाला हे आवडलं असेल. आत्ता मी हा व्लॉग इथं एंड करतो. ह्याच्यानंतरचा व्लॉग कदाचित लेट होईल. त्याच्या मागचं एक रिझन आहे, ते मी आत्ता शेअर नाही करत, पण कदाचित होपफुली तर नसावा, पण एक खूप मोठा इश्यू आहे, तो मला सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तो होत नाही तोपर्यंत मी सांगू शकत नाही. झाला तरी नाही सांगू शकत की काय होता, बट दिस इज द मेजर प्रॉब्लेम. मे बी आय विल स्टॉप व्लॉगिंग फॉर आय डोंट नो हाऊ मच टाईम. आला तर व्लॉग कंटिन्यू, तुम्हाला होपफुली तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला. नाही झाला तर समजून घ्या व्लॉग नाही आला तर प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळे व्लॉग नाही आहे येत. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट टू टेल यू something about that, but right now it is not the right time. Thank you so much for watching this vlog till here. अगर आपने vlog यहाँ तक देख लिया for what reason, please like share subscribe कर देना. मिलते हैं अगले vlog में hopefully soon. तब तक ध्यान रखिए. Bye.